जे भारतीय संविधान शारदा माध्यमिक विद्यालय दीपनगर येथील जे शिक्षक आहेत गणेश वासुदेव तायडे यांना एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि एक साधंसुद्धा व्यक्तिमत्व सरांचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तायडे सर, आपल्या TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. सर, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षा आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. तर मला सांगाल की या पुरस्काराची साठी आपली निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगाल? तर हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराची निवड उल्लेखनीय बाब म्हणजे मागील काही वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले असते त्यांची दखल घेतली जाते. तर अविरतपणे मी 20 वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत आहे. त्या कार्याची उल्लेखनीय दखल ही RTO संघटनेने घेतल्याने मला हा पुरस्कार मिळालेला आहे. तायडे सर, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. एक चांगल्या प्रकारचा महाराष्ट्र पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं, काय सांगा? हा पुरस्कार जळगावला कलेक्टर ऑफिस अल्पबचत भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला माननीय आमदार तांबे साहेब विशेष उपस्थित होते आणि त्यांनी जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं मनोबल वाढवण्याचं कार्य केलं. तर या पुरस्कारामध्ये मला ट्रॉफी, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. ते प्रमाणपत्र तर आणि ट्रॉफी याच्यापेक्षाही मला जी कौतुकाची थाप मिळाली ती विशेष उल्लेखनीय आहे आणि विशेष सर्वांचे मी त्या मानाने आभार मानू इच्छितो. तायडे सर, विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो. विद्यार्थी आणि शिक्षकांचं एक अतूट असं नातं असतं आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो. आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी प्रदर्शन नमूद करतो. आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि तुमचं आतील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि आपल्याला चांगला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये म्हणजे समाजामध्ये भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार आहे, माणूस काय राहणार आहे, काय सांगा? पुरस्काराने निश्चितच कौतुकाची थाप पडल्यानंतर मला एक चांगली पुढे भविष्यामध्ये चांगली वाटचाल मिळणार आहे. माझ्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं मनोबल मी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून मला त्यामधून चांगली प्रेरणा या पुरस्काराने मिळालेली आहे. समाजाचं देखील निश्चितच आता म्हणजे 7-8 वर्ष राहिलेले आहे आणि 7-8 वर्षापर्यंत तर मी समाजाचीही सेवा करणार आहे, विद्यार्थ्यांचीही सेवा करणार आहे. पण पुढे याच्यापेक्षाही जास्त मन लावून सेवा करेल असं या पुरस्काराच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. तायडे सर, समाजामध्ये आपले चांगल्या प्रकारचं योगदान आहे आणि एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मला सांगाल की या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार? या पुरस्काराचं श्रेय खऱ्या अर्थाने मी माझ्या शाळेला देईल, माझ्या विद्यार्थ्यांना देईल. माझे सोबत जे सहकारी जे आहेत, जसे की माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करतात माझे सहकारी मोठे सर आणि इतर शिक्षक, त्यांचे सहकारी यामध्ये विशेष उल्लेखनीय आहे. माझी फॅमिली, या सर्वांना मी याचं श्रेय देऊ इच्छितो. एक चांगल्या प्रकारचं एक सोज्वळ आणि मनमिळावू असं व्यक्तिमत्व तायडे सरांचं आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी एक यशाचं गौरीशंकर तायडे सरांनी गाठलं आहे आणि आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.